दोन संघ खेळत असतील तर त्यांचे अतिरिक्त खेळाडू एक एक या ठिकाणी येतील. ज्या मैदानाच्या बाहेर दोन ऍक्टिव्ह आहेत तुमच्या आहेत का? तर स्टार्ट ऑफ द मॅच या पहिल्या सामन्याचा श्री गणेश होत असताना आपण पाहतो समीर शेख गोलंदाजी मार्कवर, ऋतिक पागी स्ट्राईक एंड होते, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल जयेश बनसोडे. एक अफलातून मॅच असेल. पहिलाच चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगावलं जातंय. आपण पाहतोय अतिशय चांगली साईट या ठिकाणी मिमबॉईच्या संघाच्या माध्यमातून. पाहूया कशा प्रकारची खेळी केली जाते या पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या षटकामध्ये. आता मात्र एक खेळून काढण्याची त्या ठिकाणी संधी होती. साहिल मर्चंट चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एकच धाव घेतली जाते. चांगला स्टार्ट दिला जातो, श्री गणेश केला जातो एका धावेने. अंडरआर्मचं क्रिकेट आपण घेतोय आणि अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये एक धाव किती बहुमोलाची असते हे सर्वांना माहित आहे. आणि या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये या एका धावेने धावफलकाची सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. ती एक धाव या ठिकाणी ऋतिक पाग घेत असताना स्ट्रेट डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. रहीम त्या ठिकाणी फील्ड करतायत. चेंडूला मात्र डॉटच्या दिशेने येताना पाहायला मिळते, कारण सरळ चेंडू आपण पाहिला तर बॅटच्या रडारमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. म्हणूनच की काय आपण पाहतोय निर्धाव चेंडू येत असताना मोठा फटका पण एकदा मारण्याचा चेंडू चेंडू सरळ त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने गेला. जवळजवळ चेंडूला फील्ड केलं गेलं. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली गेली. जीवदानी माऊली फुलपाडा मित्रांनो अप्रतिम दर्जाचा संघ आहे. मोस्ट ऑफ खेळाडू या संघामध्ये अंडर-25 चे खेळताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी तो त्यांचा क्लास दाखवावा लागेल. मला आठवतंय अजूनही मागील वर्षाचं जे 2019 या वर्षात जर विचार करायचा झाला तर सुरुवात झाली होती नाईन स्टारच्या त्या स्पर्धेपासून, जी विजयनगरच्या समोर झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेपासून आपण पाहते तृतीय पारितोषिक या संघाने पटकावलं. आणि तदनंतर जी सुरुवात झाली त्यानंतर वेस्टला रश्मीनगरच्या मैदानावरती त्याने 2019 साली विजेतेपद पटकावलं आणि तिथून जी घोडदौड सुरू झाली ती आतापर्यंत कधी थांबण्याचं नाव घेत नाही. आणि म्हणूनच हा संघ आज आपल्याला आपल्या समोर उभा येऊन टाकताना पाहायला मध्ये ओपनचं क्रिकेट खेळत असताना जीवदानी माऊली फुलपाडा. 6 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न आणि 5 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. या ऐकूया सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी या ठिकाणी सज्ज होते मिस्टर साहिल मर्चंट. समोर ऋतिक पागी 5 धावा पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला चेंडूला त्या ठिकाणी मुक्त चेंडूला डायरेक्ट. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाईल. एक महत्वाची सूचना आहे सर्व संघांसाठी, जर का अंपायर्सना वाटलं की आम्हाला रिव्ह्यू घ्यायचंय तर अंपायर स्वतःच्या मर्जीने रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणत्याही खेळाडूचा किंवा संघाचा फोर्स नसेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, जयेश बनसोडे इज गॉन. थँक्यू टू साई. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतो मिस्टर दीपक बांबरे, अजून एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. साहिल मर्चंट गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. दीपक बांबरे पायामध्ये इंजरी आहे तरी सुद्धा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी हजर होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र सुरेखाचा चेंडू, डॉट चेंडूची सांगता होतीये. मीम बॉईज संघाचा विचार करायचा झाला तर मागील झालेली स्पर्धा आपल्याला आठवते मित्रांनो, सायबा प्रीमियर लीग. आणि त्या स्पर्धेमध्ये बहारदार कामगिरी करत असताना विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला
पराभवाची धूळ चारणारा संघ म्हणजे मिम बॉईज आणि तो संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. समीर शेख, मुक्तदीर, त्यानंतर नदीम यांना आपण पाहतोय. वसीम यांची अनुपस्थिती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 धावा धावफलकावरती. ऋतिक पागे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक बामरे. हलक्यातून घेऊन काढला चेंडू, एकदा ऑन साइडला क्लिक केला, फक्त चेंडूला दिशा दिली गेली आहे. संयमी खेळी या ठिकाणी खेळतोय ऋतिक पागे आणि ऋतिक पागेचा नॅचरल गेम अशाच प्रकारचा आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला सावधगती अवलंबतो आणि तदनंतर मात्र अटॅकिंग मोड त्याचा ज्या वेळेला तो घेत असतो त्या वेळेला धावा बसत असताना पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. हलक्यातून खेळणारा चेंडू आपण पाहतोय, ऑफ साइडला पुन्हा एकदा स्ट्रेट केला, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेसाठी साहिल मर्चंटचं हे षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि धावा धावफलकाचे 9 मोजले जात आहेत. या ऐकूया सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. अतिशय चांगली स्थिती मी तर म्हणेल सध्याच्या घडीला मुंबईच्या संघाच्या माध्यमातून, कारण 9 धावा धावफलकावरती जी जोडी आतापर्यंत फोडण्यामध्ये अपयश संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वाला वसई तालुक्याच्या आली होती, त्या जोडीमधील जयेश बनसोडे नावाचा मोठा अडसर जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये दूर केला साहिल मर्चंटने आणि तदनंतर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चला, गाड्या ज्या कोणाच्या मैदानाच्या बाहेर आहेत साहेबा, येस अविनाश पांडे, बाईक खाली लावायच्यात, गाड्या कोणी वरती लावू नका. जेसीचे एक्स्ट्रा व्हॉलेंटियर्स कोणी असतील त्यांनी एकाने त्या ठिकाणी उभं राहा आणि तिथे बाईक पार्क करणाऱ्यांना गाईड करा. येस सागर, गाडी खाली लाव सागर. येस, थँक्यू. हलक्यातून घेऊन काढला चेंडू, त्या ठिकाणी येत असताना आपण पाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा चेंडू, एक मुक्तदरीच्या माध्यमातून एक वाईट चेंडू आला, त्यानंतर एक धाव येत असताना 2 धावा अर्जित केले जातात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. जयेश बनसोडे बॅक टू द डगआउट आपण पाहिला, तदनंतर दीपक बामरे या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहिला, तदनंतर ऋतिक पागे आपला क्लास दर्जा स्टान्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. जीवदानी माऊली फुलपाडा या संघासाठी आदरणीय सन्माननीय नगरसेवक श्री दादानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले सुद्धा त्यांच्या वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी या स्पर्धेचा शेवट होईल आणि ती तारीख म्हणजे 2 फेब्रुवारी 2021 या दिवशी त्यांचा वाढदिवस असेल आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी ग्रँड फिनालेचे सामने या ठिकाणी पाहायला मिळतील. आता मात्र सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळाला, अप्रतिम फटका त्या ठिकाणी अमोल दीपक बामरे याच्या माध्यमातून, परंतु नदीम तितकाच चपळाईने चेंडूवरती आला आणि एक धाव पूर्ण करते जीवदानी माऊली हा संघ. पुन्हा एकदा मुक्तरीच्या माध्यमातून एक वाईटची सांगता होतीये. हलक्यातून खेळून काढला चेंडू, धावा आपण या ठिकाणी मोजताना. आता चेंडू मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फील्ड करत असताना अप्रतिम चेंडू आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. 16 धावा धावफलकावरती मोजल्या जातात या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. वेलकम टू जो मैदानाच्या बाहेर एक पडद्याच्या बाजूने मुलगा आहे त्याला विनंती, आपण पडद्यावरून हात काढ. येस, थँक्यू. पडद्यापासून सगळ्यांना विनंती की पडद्यापासून लांब राहा. तीन षटकांची समाप्ती या ठिकाणी आपण पाहिली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा, जवळजवळ या षटकामध्ये अतिरिक्त 2 धावा येताना आपण पाहिल्या आणि एक डॉट चेंडू आला, त्यामुळे फक्त 7 धावा येताना आपण पाहतोय आणि म्हणून धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचतोय 16 धावांवरती. अप्रतिम गुणलेखन आमचे आमचे मॅन्युअल स्कोर सत्येंद्र या ठिकाणी आहेत, चांगलं गुणलेखन या ठिकाणी करतायत. तसेच आमचे साईडला खेळून काढला चेंडू टॅपच्या सहाय्याने एकदा कंप्लीट केली जाते दीपक बामरेच्या माध्यमातून आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आहे. रहीम गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत आहेत.
या खेळाडूचा जर विचार करायचा तर ओव्हरआर्मचं क्रिकेट आपण पाहिलं तर स्टुडंटच्या माध्यमातून खेळत असताना अनेक वेळा आपण पाहिलं तदनंतर. आणि आता मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. थँक्यू टू 17 धावा धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेल मुंबईच्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात आकाश. अजून एक गणाघाती फलंदाज. एक काळ होता या खेळाडूने सुद्धा गाजून सोडला होता आपल्या धारदार फटकेबाजीने आणि तो मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीचा जर विचार करायचा झाला तर 17 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रहीम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय केजनबाईच्या संघाच्या माध्यमातून. अनेक वेळा या खेळाडूला आपण पाहिलंय डावेस्टेच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी एका धावेची सांगता होत असताना डिक्लेअरच्या रूपाने येणारा चेंडू. फेअर डिलिव्हरी. येस, फक्त 1 रन काउंट केला जाईल. 3 चेंडूचा खेळ आणि 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रहीम, समोर असेल आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ ऑन साइडला गेला. त्या ठिकाणी जाकीर येतात चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील परंतु विकेटचं पतन होते की काय. येस, फिंगर इज गॉन ऑफ नाव आणि विकेटचं पतन. आकाश बॅक टू द डग आउट. वेलकम टू जय. थँक्यू डुबे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती. एखादा चौकार आशा पल्लवित करेल जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या. कारण ज्या प्रकारचा निर्णय घेतला होता आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये एकंदरीत ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आजच्या दिवसामध्ये हा पहिला संघ आहे जो नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना पाहायला मिळतो. आणि जवळजवळ हा निर्णय जो आहे कुठे ना कुठेतरी पत्त्यावर पडताना पाहायला मिळतोय की काय. कारण आता धावफलकाचा विचार करायचा झाला तर 19 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधील. समोर विजय सावंत, नवीन फलंदाज. रहीम टू विजय. पाहूया काय घडते या चेंडूवरती. कारण एखादा चौकार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी जातोय आणि सरळ गेला आहे सीमारेषा बाहेर. विकेटचा बदल. थँक्यू. सूरज जाधव फौजी या ठिकाणी उपस्थित. विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरजजी जाधव. साई चरण आणि साईबा दोन्ही टीम्सना विनंती आपण चला नाणेफेकीसाठी या. कॅप्टन्स प्लीज. साईचरण कॅप्टन आणि साईबा कॅप्टन विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वीस 20 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. मुंबईज वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा या 2 संघादरम्यानची आपण पहिली नाणेफेक पाहिली होती आणि या पहिल्या नाणेफेकी दरम्यान नाणेफेकीचा कौल गेला तर जीवदानी माऊली फुलपाडा या संघाकडे प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना अवघ्या 19 धावा धावफलकात जोडले आणि 20 धावांचं आव्हान घेऊन उभं टाकलंय मुंबईच्या संघासमोर. पाहूया या धावसंख्येचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एका बाजूला आहे साहिल मर्चंट, दुसऱ्या बाजूला मिस्टर नदीम. आपण जातोय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. चला साईचरण कॅप्टन. सूरज जाधव विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. सूरजजी जाधव. ऋषिदादा देसाई यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच पण संपूर्ण सायबा टीम आणि साईचरण टीम दोघांचे स्वागत आहे. राहुल दादा ठाकर आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. विक्रम आणि ऋषिदत्ता दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. विक्रम, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, फिल्डिंग करू प्रथम. समोर टीम सायबा आहे. कशा प्रकारचं मनोबल आहे? कारण ओपनचं क्रिकेट खेळताना पुन्हा एकदा साई चरण मैदानात आलेत. कशा प्रकारची तयारी आहे? तयारी आम्ही 100% एफर्ट देऊ आमचा, आणि जितका प्रयत्न असेल तितका आम्ही जास्त स्कोर मारून त्यांना कमीत कमी थांबायला बघू. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ज्या प्रकारचं आयोजन आहे JCCचं, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? खूप सुंदर आयोजन केलं आहे JCCने. असं आयोजन पुढे पण करत राहू. यस, थँक्यू विक्रम. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. तर न्यूज सेंटर पासून न्यूज आहे की नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला आहे. साई चरण या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम सायबा या संघाला. थँक्यू. पहिलं षटक या ठिकाणी 5 धावांचं येताना पाहायला मिळतं. ऋतिक पागे यांनी हाताळलं तर षटक, आणि त्यानंतर दीपक बांबरे नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. हलक्यातून खेळून काढला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग होऊन बाहेर जाणारा चेंडू. साहिल मर्चंट याने फक्त दिशा दिली. एक धाव येत असताना 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हलक्यातून खेळून काढला चेंडू ऑन साईडला फ्लिप केला जातोय. दिशा दिली गेली, फक्त 1 धाव. अतिशय चांगली संघ बांधले मी तर म्हणेल या जीवदानी मौली फुलपाडा संघाची, परंतु धावा खूप कमी बनवलेल्या आहेत आणि त्या धावांना वाचवण्यासाठी निर्धाव चेंडू आणि विकेटचं पतन या दोन्ही गोष्टी येणं गरजेचे असतील. पाहूयात कशा प्रकारे त्या धावसंख्येला डिपेंड केलं जात आहे जीवदानी मौली फुलपाडा संघाच्या माध्यमातून. कारण समोर जी स्टारकास्ट आहे त्या स्टारकास्टचा जर विचार करायचा झाला तर नदीम आणि साहिल मर्चंट या जोडीवरती खूप दारोमदार असेल या संघाचा. आणि हे दोन जर का खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात राहिले तर सामना एका हाती जिंकवू शकतात. आणि आता मात्र सुरेख असा ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चेंडू सरळ गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी. 4 चेंडूचा खेळ, 9 धावा धाव फलकावरती. अजूनही 11 धावांची गरज असेल. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेतली जाते, एकही अवांतरित धाव येत नाहीये. ही जमेची बाजू जरी असली तरी सुद्धा ज्या प्रकारचं धावांचं बॅलन्स आहे तुमच्याकडे त्या बॅलन्सला अनुसरून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, अनुसरून क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि ते या ठिकाणी करत असताना मात्र हा चेंडू सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता होते का पंचांकडे दाद मागितली जाते आणि आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी एकत्रित येत आहेत की काय निर्णय असेल या चेंडूवरती. षटकाचा जर विचार करायचा झाला तर आपण पाहतोय शेवटचा चेंडू होता आणि यानंतर आमच्या ऑफिशियल आम्हाला दर्शवतील नॉट आउट. 2 षटकांची समाप्ती, 10 धावा धाव फलकावरती. अजून येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी. या ऐकूया एक सुंदर गीत आणि पुन्हा एकदा येऊयात या ओंकारच्या षटकाकडे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 थँक्यू डुजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर ओंकार. अजून एकच नवोदित खेळाडू ज्याने दमखम दाखवलाय.
रिवाचा पटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो एका धावेसाठी येत असताना पहिल्या चेंडूत येणारी एक धाव ज्या प्रकारची गोलंदाजी ऋतिक बागे आणि दीपक भांबरे यांनी दर्शवली खरोखरच मानावं लागेल. कारण इतकं छोटं बॅलन्स घेत असताना त्या बॅलन्सला डिपेंड करत असताना 10 धावा अवघ्या खर्च केल्यात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला तर साहिल मर्चंट टेम्परामेंट दाखवतायत आपली. क्रिकेट खेळत असताना अनेक वेळा त्या मैदानाला अनुसरून आणि त्या फॉर्मॅटला अनुसरून खेळ करावा लागतो आणि तो खेळ या ठिकाणी करत असताना साहिल मर्चंट पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुट ते गेले पंच करून दिला हलक्या हाताने खेळणारा चेंडू एका धावेसाठी. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेणं हे आदरणीय सन्मान्य अनिलजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे साहेब की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपणास विनंती आहे, आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच मॅच झाल्यानंतर ऋषिदादा देसाई यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो. आमचे ऑफिसर्स आमच्याकडे बोलतायत वायडीचे सांगता होते अवांतरित धाव आणि यामध्ये धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 4 चेंडूचा खेळ आणि 15 धाबा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. टोटल 8 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसरं षटक प्रगती पथावरती. क्षेत्ररक्षणाची ज्या प्रकारची सजावट आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ. थँक्यू. अप्रतिम फटका. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावाने जवळजवळ सामना आपल्या बाजूला झुकवत असताना साहिल मर्चंट. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग अँड ब्युटिफुल स्ट्रोक डन बाय साहिल मर्चंट. 19 धावा. एका धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मीम बॉयच्या संघाला. टॅपच्या सहाय्याने खेळला गेला चेंडू आपल्याला पाहायला मध्ये एकदा पूर्ण केली जाते आणि तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ सामना संपत असताना मीम बॉईज हा संघ पाहायला मिळतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच जीवदानी माऊली फुलपाडा आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक. थैंक यू. सुनील बाइक नीचे लगा ना नवाब. यापुढे होणारा सामना त्याकडे आपण वळतोय. साईबा वर्सेस साई चरण. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. न्यूज सेंटर कडून न्यूज आलेली आहे की साई चरण या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय साईबा या संघाला. एक मोठा बॅटल आहे, एक मोठी मॅच आहे आणि या मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतील. अभिषेक सिंग आणि रुपेश सोना तसेच गंभीर पाटील. सर्वांना विनंती आहे की आपले जे खेळाडू असतील ते जो पिवळा पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेरच असावे लागतील. त्याच्या आतमध्ये कोणी येऊ नये. ही स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल सर्वांसाठी. साई चरण एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज समजून कक्षाजवळ या. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी झाली तो मिस्टर साहिल मर्चंट. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर